उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. चुकेल त्याला तिथेच सुनावणाऱ्या, अधिकाऱ्यांची खरडपट्टी करणाऱ्या अजितदादा यांची दादागिरी नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळते. त्यामुळे अजितदादा यांच्यासमोर आवाज काढायची हिंमत सहसा कोणी करत नाही. अशातच एका चिमुकल्याने अजितदादा यांच्यासमोर केलेल्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अजितदादा हे नेहमीच कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या गर्दीत असतात. अजितदादा यांना भेटण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण गर्दी करत असतात. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये अजितदादा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी गर्दी केली होती. याच गर्दीत एक चिमुकला आपल्या आई-वडिलांसोबत अजितदादा यांच्या भेटीसाठी उभा होता. त्याने अजितदादा पवारांना पाहून अशी काही घोषणा दिली की सर्वजण पाहत राहिले. "ओ दादा, जय श्रीराम" ही घोषणा ऐकून अजितदादा क्षणभर दचकले. पुणेरी स्पीक्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अजितदादांच्या पुढे सर्वच बिनधास्त असतात असा कॅप्शन दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी चिमुकल्याच्या घोषणेने अजितदादा घाबरले अशी टिप्पणी केली, तर काही जणांनी अजितदादांवर दादागिरी करणारे चिमुकला असे म्हणत त्याचे कौतुकही केले. राज्यात झालेल्या भीषण कार अपघातात 3 मित्रांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाले आहे. वर्ध्यातील सेलू येथे हा अपघात झाला. नागपूर येथून वर्ध्याकडे जाताना या कारचा भीषण अपघात झाला. तुळजापूर-नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्याजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास कार वेगात असताना चालकाला डुलकी लागली. त्यानंतर कार अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडला. कार वेगात असताना अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली उतरून 3-4 वेळा पलटी झाली आणि रस्त्याच्या खाली पडली. या अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर नागपूर येथे उपचाराला नेले जात असताना तिसऱ्याचा मृत्यू झाला. आणखी 1 जण जखमी झाला आहे. कारमधील सर्वजण वर्ध्याच्या सिंधी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे, तर धनराज धबर्डे असे जखमी युवकाचे नाव आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आणि बालविकास विभाग राज्यात चर्चेत आला. या योजनेवर आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. मोफत पैसे वाटपाच्या योजनांमुळे लोकांना परजीवी करायचे आहे का, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. तसेच अनेक स्वाभिमानी महिलांनी आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, आमच्या हातांना हक्काचे काम द्या अशी मागणीही केली होती. अशा स्वाभिमानी भगिनींसाठी महिला आणि बालविकास विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5,639, अंगणवाडी मदतनीस 13,243, एकूण 18,882 पदांची भरती होणार आहे. मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी ते 2 मार्चच्या दरम्यान पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले आहे. अकोला मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ बिरकड यांचा अपघात झाला. बिरकड हे मूर्तिजापूरचे माजी आमदार तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. बिरकड हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी अकोल्यातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. मात्र परत येताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने धडक दिली. बावनकुळे अकोल्यामध्ये असल्याने बिडकर यांना भेटण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लबला गेले. या भेटीनंतर बाईकवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रकने बिडकर यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या सहकार्याचाही मृत्यू झाला आहे. बिडकर हे 2 दिवसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत महाकुंभला जाणार होते, पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बिडकर यांचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाने आक्रोश केला. तुकाराम बिडकर यांच्या पत्नी, भाऊ प्रकाश बिडकर, शत्रुघ्न बिडकर यांना अश्रू अनावर झाले.
जिल्ह्यातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, उतारे व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात. परंतु बऱ्याचदा आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले, उतारे, प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनाने विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करण्यात येत असल्याची वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ यांच्याकडून पैशांची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात QR कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित नागरिकांनी हा QR कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार आहे. हा QR कोड सोलापूर जिल्ह्यातील सर्व CSC सेंटर तसेच सेतू कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. यामध्ये केंद्र चालकांनी दाखल्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास, दाखला विहित मुदतीत दिला नाही अथवा विलंब केला तर दाखल्यासंदर्भात संबंधिताला SMS द्वारे माहिती न दिल्यास, एजंटद्वारे संबंधित नागरिकांकडे अधिकचे पैसे मागणी केल्यास, अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी यावर दिलेला QR कोड स्कॅन केल्यास त्यावर तात्काळ आपली तक्रार नोंदवली जाते. तसेच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोणाला भेटण्याची अथवा अधिकचे पैसे देण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जर असे प्रकार कुठे घडत असतील तर जिल्हा प्रशासनाने QR कोड स्कॅन करून तक्रार नोंदवणीच्या दिलेल्या अद्ययावत सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. सांगोला येथील बहुउद्देशीय सभागृहाचे काम संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जैसे थे परिस्थितीत आहे. सन 2021-22 या वर्षी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिटी सर्वे क्रमांक 17/29 मध्ये सदरील सभागृहाचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर 20 मे रोजी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते काम काही तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले असून जमा असलेला निधी देखील परत करण्याच्या भीतीने सांगोल्याच्या वीरशैव समाजाकडून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून सदरील मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या उपोषणस्थळी भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही भेट देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी सांगोल्यातील आणि परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या भगिनी आणि बांधव उपस्थित होते. त्यानंतर वर्क ऑर्डर देऊन तुम्ही तिथं लाईन आउट करून दिलेलं आहे. नंतर कुठल्या तरी आपल्या समाजाने येऊन तिथं जागा तिथं बांधकाम करू नका. ती जागेवर पूर्वी उर्दू शाळेचा प्रस्ताव होता, ती शाळा दुसरीकडे गेलेली आहे आणि त्या जागेचं मालकच शासन आणि नगरपालिका मालक असल्यामुळे नगरपालिकेचे वर्क ऑर्डर दिल्यावर आणि दुसऱ्या ठरवायचे संबंध आणि शासनाचा निधी त्याला मंजूर आहे. मला असं वाटतं की कुठेतरी या सुरू असू दे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा वेळ काढू आपण त्या ज्याला वर्क ऑर्डर दिलं आहे त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांनी काम चालू करायला पाहिजे आतापर्यंत. पण आतापर्यंत न करता विनाकारण एखाद्या समाजाला टार्गेट करून त्यांना बांधून द्यायचं आणि तिथंच समोरच त्याच्या ह्या जागेच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या लोकांनी नाहरकतचं यांना पत्र पण दिलेलं आहे, निधी दिलेला आहे की बाबा बांधू शकता तुम्ही बांधकाम करा. पण आता मात्र असं केस निर्माण मुद्दामून करून मी आत्ताच आपल्या प्रशासक वीणा पवार मॅडमलाही बोललं. ते म्हणाले की ते 15-20 मिनिटं देतो आणि हा प्रश्न व्हायला पाहिजे, बांधकामच व्हायला पाहिजे तिथे जागेवर. मला असं वाटतं की प्रशासनाने याच्यावर पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी बंदोबस्त करून हे काम करायला पाहिजे. विनाकारण या वीरशैव समाजाला आपण पालकमंत्र्याकडे जावा किंवा जिल्हाधिकारीकडे जावा, उपोषणला बसावं, हा मार्ग चांगला नाही. कारण एखादा लहान समाज असलं तर त्याला मुद्दामूनच त्याची आपली पिळवणूक करणं या शासनाचं काम नाही आहे. आपण सगळ्यांना पुन्हा एकदा शासनाला सांगू इच्छितो की
ह्या जागेवर ज्या जागेवर मंजुरी दिलं, ज्या जागेवर वर्क ऑर्डर झालं तिथंच मोठ्या आवाजात बोला. मी राहुल पाटले. आम्ही सांगोला येथून सर्व वीरशैव लिंगायत समाज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथून पूर्णतः आलेला आहे. 2021-22 वैशिष्ट्यपूर्ण योजने निधी अंतर्गत वीरशैव लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक सिटी सर्वे नंबर 1729 येथे बहुउद्देशीय सभागृह बांधकाम कामाचा प्रस्ताव मंजूर असून निधी त्याला 85 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे. सदर कामाची 4/5/2023 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळं आणि वैशिष्ट्य समाजाच्या तक्रारीमुळं ते काम आज ताब्यात मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बंद राहिलेलं आहे आणि ते सभागृहाचं काम निधी परत जाण्याच्या अगोदर पूर्ण करावं या मागणीकरता आम्ही इथं उपोषणाचं बसलेलं आहे. त्याच्या अगोदर कोणाकोणाला भेटलात तुम्ही? कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन आहे, सीओ साहेबांशी सातत्यानं पत्रव्यवहार केलेला आहे, स्थानिक आमदार माजी आमदारांशी पत्रव्यवहार झालेला आहे. आता तटलंय कुठं? नाही, ते पूर्णपणे मुख्याधिकाऱ्याच्या हातात काम आहे. मुख्याधिकारी याच्यासाठी वेळ काढत आहे. जमीन कोणाच्या आता ताब्यात आहे सध्या? नगरपालिकेच्या कब्जे वहिवाटीत नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या नावाने सिटी सर्वेचा उतारा निघतो आणि तोच उतारा घेऊन त्यांनी 21-22 मधला प्रस्ताव तयार करून 85 लाख रुपयाचा निधी घेतला. कोण निधी घेतलाय? नगर परिषदेला निधी मिळालेला आहे कुठल्या फंडातून? वैशिष्ट्यपूर्ण योजना फंडामध्ये. बरं, आता कुठल्या समाजाचा त्याला विरोध आहे? मुस्लिम समाज. का म्हणून? की ती जागा उर्दू शाळेची होती, त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण असताना तुम्ही दुसऱ्या समाजाला ती जागा का देत आहे? पण मूळ विषय असा आहे की उर्दू शाळेची जिल्हा परिषदेची अखत्यारीत असलेली शाळा सध्या सुस्थितीमध्ये बोबळे रोड येथे चालू आहे. ते जागा त्यांनी कधीपासून मागणी करतात? आमचा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जागेची मागणी करतात.